या जमिनी काही कुळाच्या नावाने आहे, काही वहिवाटदाराच्या नावाने आहे. पण देवस्थान इनाम असल्यामुळं या जमिनीचं हस्तांतरण बंद आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी याबाबतचा कायदा आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या. पुढच्या 3 दिवसामध्ये देवस्थान इनाम जमिनीबद्दल कायदा आम्ही पब्लिक डोमेनला टाकणार आहे आणि जनतेच्या हरकती सुनावणी घेऊन नेमकं देवस्थानाचे हक्क काय राहतील, कुळ धारकाचे हक्क काय राहतील आणि वहिवाटदाराचे हक्क काय राहतील याबद्दलचा एक सुटसुटीत कायदा, जेणेकरून 4.5 लाख हेक्टर जमिनी, खास करून कोकणातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या जमिनी या ज्या हस्तांतरित होत नाही आहे किंवा त्याबद्दलचे संपूर्ण विकास कामे अडलेली आहेत किंवा शेतकऱ्याला त्यांच्या जमिनीमध्ये काहीच करता येत नाही. त्यामुळं मला असं वाटतं हा कायदा महत्त्वाचा आहे. 1 महिन्यात ज्या काही हरकती सूचना येतील त्यावर अंतिम कायदा आम्ही जुलैच्या अधिवेशनामध्ये आणणार आहोत. दुसरं, या ठिकाणी येणेची अट आपण रद्द केली, येणेचा कायदा रद्द केला, पण याची प्रणाली मात्र डेव्हलप करायची होती. आता कुठल्याही व्यक्तीला विकास परवानगी घ्यायची असेल तर विकास परवानगीकरता अर्ज केल्यानंतर BPMSमध्ये एक खिडकी असणार आहे. त्या खिडकीवर येणे क्लिक केला, येणेचा त्या ठिकाणी प्रीमियम क्लिक केला तर तुम्हाला त्या ठिकाणी तातडीने तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. मेसेजवरनं पैसे भरले की तुमचा ऑटोमॅटिक त्या जमिनीचा स्टेटस अकृषिक होईल. तर या ठिकाणी कन्व्हर्जन प्रीमियम जे घ्यायचं आहे ते आता ऑनलाईन महाआयटीनी हे या ठिकाणी सॉफ्टवेअर तयार केलेलं आहे. महाआयटीनी यामध्ये खूप ॲडव्हान्स प्रणाली तयार केलेली आहे. त्यामुळं नेमकं येण्याची अट रद्द केल्यानंतर प्रीमियम कसं भरावं हा एक प्रश्न होता. तो प्रश्न आता सुटलेला आहे. प्रत्येक बांधकाम विकासकांनी महाआयटीच्या वेबसाईटवर जाऊन आपल्याला आपला प्रीमियम भरून आपल्या जमिनीला कायमस्वरूपी अकृषक करून घेता येईल. तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे वेगळे कागदपत्र देण्याची गरज पडणार नाही. या 2 महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी काल निर्णय घेण्यात आले आहे. सर, तुम्ही जमिनी संदर्भात सांगता देवस्थानच्या, मात्र या जमिनी आहेत त्या बऱ्याचशा विकासकांनी वगैरे लाटल्याचे देखील प्रकार आहेत जे उघडकीस आले होते. साम टीव्हीने या सगळ्या संदर्भातलं वृत्त देखील आहे ते दाखवलेलं होतं. त्यामुळे अकोला असेल, पश्चिम महाराष्ट्र, कोकणातल्या बऱ्याच जमिनी आहेत त्या हडपलेल्या पाहायला मिळाल्या. नाही, म्हणूनच सांगतो की देवस्थानाचा हक्क काय, कुळ वहिवाटदाराचा हक्क काय, हे सर्व हक्क डिसाईड करावे लागतील. आणि अनेक दिवसापासून या कायद्यात अडकलेल्या जमिनी असल्यामुळे परस्परच काही हस्तांतरण झाले आहेत, परस्परच काही व्यवहार झाले आहेत. आणि त्यामुळं एकंदरीत हा कायदा आणून या सर्व जमिनी ज्या शेतकरी वहिवाट करतात, जे शेतकरी त्या ठिकाणी कसतात, त्यांच्याबद्दलची भूमिका ठरवणं आवश्यक आहे. देवस्थानची त्या ठिकाणी भूमिका ठरवणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे एक विस्तृत कायदा आणि नियमावली आम्ही या ठिकाणी करण्याकरता पुढे जातो आहे. गुजरात आणि कर्नाटकमध्ये या सगळ्या संदर्भामध्ये कायदा देखील आहे. त्याच पद्धतीच्या त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कायदा येणार आहे का? त्या सगळ्या संदर्भामध्ये तिकडच्या राज्याशी काही संपर्क करण्यात येणार आहे? इतर राज्यातले सर्व कायद्याचा अभ्यास करून महाराष्ट्राने कायदा आणत आहे. आणि त्यात पब्लिकचे जे काही देवस्थानाचं काही म्हणणं असेल, जनतेचं काही म्हणणं असेल, शेतकऱ्यांचं काही म्हणणं असेल, काही सूचना असतील, काही त्यांना सुधारणा करायच्या असतील तर मात्र 1 महिना आम्ही या ठिकाणी पब्लिक डोमेन दिलेला आहे. पब्लिक डोमेनवर टाकता येईल.
मुख्यमंत्री हा प्रश्न नाना पटोलेंनी राहुल गांधीला म्हटलं असतं बरं झालं असतं. राहुल गांधी हे या ठिकाणी खोटारडेपणा आणि राहुल गांधीच्या वागण्या बोलण्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जो नाना पटोलेचा रोख आहे तो रोख मुख्यमंत्र्यापेक्षा त्यांनी राहुल गांधीला जर बोललं असतं तर बरं झालं असतं. मल्लिकार्जुन खरगे यांना समजून घेतलं पाहिजे की देशाच्या 140 कोटी जनतेने प्रधानमंत्री मोदीजींना 3दा प्रधानमंत्री पदावर बसवलेलं आहे आणि असं व्यक्तिमत्व जे संपूर्ण जगाने देशाने ज्या व्यक्तिमत्वाला मान्यता दिली त्या व्यक्तिमत्वाबद्दल बोलून आणि दहशतवाद्यासारखा शब्द वापरून मल्लिकार्जुन खरगे हे आपल्या अत्यंत खालच्या वृत्तीचं प्रदर्शन करताय. खरं तर काँग्रेसला हे माहीत आहे की 2047 पर्यंत ते सरकारमध्ये येणार नाही आणि त्यामुळं अत्यंत विचलित झालेले भ्रमनिराश झालेले असे काँग्रेसचे नेते आणि मल्लिकार्जुन खरगे हे असं खालच्या स्तरावर जाऊन मोदीजीवर बोलतात आहे. पण देशाची जनता ही मोदीजीवर त्या ठिकाणी प्रेम करताय. संपूर्ण भारतभर देशभर आज त्या ठिकाणी मोदींच्या नावाने या ठिकाणी 140 कोटी जनतेचा भारत विकसित भारत होतो आहे आणि खरगे हे बघू शकत नाही. त्यांना राजकारणाशिवाय काही दुसरं दिसत नाही म्हणून अशी खालची टीका करून मोदीजींना ते या ठिकाणी क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं 2029 मध्ये 2034 मध्ये 2047 पर्यंत हा संपूर्ण देश भाजप आणि एनडीएच्या मागे उभं राहणार आहे. त्यामुळं विचलित मानसिकतेमध्ये असे ते स्टेटमेंट करतायत. राज्य सरकारकडनं राज्यातील ज्या अडचणीतल्या 14 सहकारी साखर कारखाने आहेत तर त्याच्या संदर्भात केंद्राला 7 जे साखर कारखाने आहेत त्यामध्ये मंजुरी दिली आहे. संग्राम तोपटे त्यातलं एक नाव आहे ज्यांचा जो साखर कारखाना आहे त्यांना देखील कुठेतरी कर्ज जे आहे ते मंजूर आपल्याला होताना दिसत आहे. कशा प्रकारे बघताय महायुतीमध्ये जे नेते येत आहेत तर त्यांना कुठेतरी फायदा व्हावा म्हणून अशा गोष्टी होत आहेत का असा प्रश्न देखील उपस्थित. मला वाटतं की जे कारखाने चालू शकतात, प्रॉफिटमध्ये येऊ शकतात, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतात, शेतकऱ्याची त्या ठिकाणी शेतकऱ्याला ज्यातून फायदा होईल असे कारखाने अशा कारखान्यांना मदत करणे ही सरकारची भूमिका आधीपासून राहिली आहे. 40 वर्षापासून भूमिका राहिली आहे आणि त्यामुळं शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन असे निर्णय होत असतात. त्या भागातले शेतकरी जे ऊसाचे शेतकरी आहेत त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने कारखान्याची सेवा मिळावी. त्यांना त्यांचा ऊस या ठिकाणी गाळप करण्याकरता लवकरात लवकर त्या ठिकाणी आजूबाजूला कारखाने व्हावेत आणि कारखाने जास्ती राहिले तर मोनोपॉली होत नाही, कारखाने कमी राहिले तर मोनोपॉली होतं आणि म्हणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त ऑप्शन्स राहावे. त्यामुळं मला असं वाटतं असे निर्णय घेत असतं आणि सरकारने अनेक वेळा 40 वर्षापासून अनेक वेळा अशा कारखान्यांना मदत केली. ही पहिलीच वेळ नाही आहे, अनेक वेळा अशी मदत केली आहे. हेच सांगतो मी, मल्लिकार्जुन खरगे जे अत्यंत खालच्या भाषेत त्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य करून लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.